आहेस. दरम्यान या ठिकाणी 3 षटकांचा हा सामना करसोड वर्सेस श्री गणेश पाली यांच्यामध्ये हा सामना आता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो करसोड संघाकडनं महेश आणि स्ट्राईक फलंदाज आहे तो नितीन आणि निलेश. स्ट्राईकला आहे तो नितीन. डावखुरा असा फलंदाज या ठिकाणी. दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात झालेली आहे. षटकातील महेश यांचा पहिलाच चेंडू नितीन यांना हळूच लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि सर्व चेंडू सीमा पार या ठिकाणी झालेला आहे आणि चौकाराने खातं खोललंय ते श्री गणेश पाली संघाने या ठिकाणी. आणि वाईटचा इशारा येतो या ठिकाणी पंचांकडनं. मात्र अवांतर धाव या ठिकाणी मिळते ती या श्री गणेश पाली संघाला. श्री गणेश पाली संघाची धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचते ती 5 धावा. पहिलं षटक प्रगतीवरती आणि हलकीशी अपील. सुंदर चेंडू या ठिकाणी टाकून झाला. अगदी यष्टीला चिपकून गेलेला असा चेंडू या महेश या गोलंदाजाकडनं. सुंदर गोलंदाजीचे पृथक्करण या ठिकाणी करसोड संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान आणि पुन्हा एकदा हा एक आघाडीचा फलंदाज जो आहे नितीन हा काहीसा बीट होताना दिसतोय. श्री गणेश पाली संघाचा हा नितीन एक डावखुरा असा फलंदाज. मात्र या ठिकाणी पहिलं षटक प्रगतीवरती आणि हा सुद्धा सुंदर चेंडू म्हणायला काही हरकत नाही. अगदी यष्टीला चिपकून जाताना दिसतोय. मात्र यष्टीला काहीसा यष्टीपासून काहीसा किंचित दूर अशी या ठिकाणी टिच्चून गोलंदाजी भेदक मारा तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय तो करसोड संघाकडनं या श्री गणेश पाली संघासाठी. आतापर्यंत धाव संख्या आहे ती श्री गणेश पाली संघाची 5 धावा आणि वाईड. आता मात्र एक पुन्हा अवांतर धाव मिळते या ठिकाणी. पंचांचा इशारा येतोय वाईड. एक अवांतर धावसंख्येत काहीसा बदल झाला. श्री गणेश पाली संघाची धावसंख्या होते ती या ठिकाणी 6 धावा. अवांतर धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 6. या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव अजूनही पूर्ण आणि धावसंख्येत काहीसा बदल झाला. धावसंख्या झाली ती 7 श्री गणेश पाली संघाची. अजूनही पहिलं षटक प्रगतीवरती या करसोड संघाकडनं. पुन्हा एकदा एक लेगच्या दिशेने हुक केलेला चेंडू. मात्र या ठिकाणी 1 धाव झाली. करसोड संघ क्षेत्ररक्षण करण्यामध्ये माहिर आणि या ठिकाणी पंचांची भूमिका स्पष्ट झालेली आहे की हे षटक संपलेलं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश पाली संघाची जी धाव संख्या आहे ती या ठिकाणी 8 धावा. मात्र आता शेवटची 2 षटकं या श्री गणेश पाली संघासाठी शिल्लक या करसोड संघाकडनं. दुसरं षटक घेऊन येतोय तो करसोड संघाकडनं हा स्वप्नील नावाचा मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा 01 नंबरचं जर्सी परिधान केलेला हा स्वप्नील हा खेळाडू करसोड संघाचा छोटासा खेळाडू यंग पिढीतील हा खेळाडू. मात्र या ठिकाणी स्वप्नील यांची गोलंदाजी अतिशय सुंदर अशी मगाशी तर पाहायला मिळाली. पुन्हा त्याच पद्धतीची गोलंदाजी आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की काय. आणि दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी पंचांचा काही सुद्धा इशारा नाही.
फलंदाज मात्र सपशेल बीट झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता मात्र चेंडू आणि बॅटचा संघर्ष या ठिकाणी झाला नाही. एक चेंडू निर्धाव चेंडू. करसोड वर्सेस श्री गणेश पाली यांच्यामधला हा सामना. दरम्यान या ठिकाणी आता मात्र हळूच एक लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झालेला आहे. एक धाव आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा निलेश ना निलेश गेला ना तिकडे नितीन गेला काय नितीन. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला नितीन यांची खेळी पाहायला मिळेल. हा डावखुरा फलंदाज आहे आणि वाईड मात्र चेंडू काहीसा इथून तर ती यष्टीच्या समोर जाऊन आदळलेला असं चेंडू, परंतु पंचांनी या ठिकाणी काहीसा वाईट घोषित करार दिलेला आहे आणि एक अवांतर धाव मिळते या ठिकाणी पाली संघाला. हा एक फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु झेल उडालेला आहे. झेल ड्रॉप झाला या ठिकाणी मात्र याचा परिणाम धावांमध्ये झालेला आहे आणि ज्या ठिकाणी एक सुद्धा धाव झाली नसती त्या ठिकाणी मात्र आता तिसरी धाव या ठिकाणी बघायला मिळते. बघू आणि 3 धावावरती समाधान मानलंय ते या ठिकाणी श्री गणेश पाली संघाने. काहीसा या ठिकाणी झेल जर झाला असता तर विकेटचं पतन तर झालंच असतं परंतु 3 धावा सुद्धा या ठिकाणी गेल्या नसत्या. मात्र काही चुका झाल्या या ठिकाणी करसोड संघाकडनं. एकूण धाव संख्या होती श्री गणेश पाली संघाची 13 धावा. हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतंय ते श्री गणेश पाली संघाला. एकूण धाव संख्या होती ती या ठिकाणी 14 धावा. मात्र या ठिकाणी दुसरं षटक करसोड संघाकडनं प्रगतीवरती आहे आणि स्वप्नीलच्या रूपामध्ये करसोड संघाकडून हे दुसरं षटक प्रगतीवरती. मोठे फटके मारण्यामध्ये मात्र या ठिकाणी काहीसे प्रयत्न करतायत ते श्री गणेश पाली संघ. मात्र या ठिकाणी करसोड संघ एक तिखट मिरची मारा असतो तो तिखट मारा करताना दिसतो आणि मोठे फटके जे मारण्याचा फलंदाज प्रयत्न करतायत ते मोठे फटके मात्र त्यांना या ठिकाणी काही मारण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान या ठिकाणी दुसरं षटक करसोड संघाकडनं. आतापर्यंत धाव संख्या झाली ती श्री गणेश पाली संघाची 15 धावा. षटक समाप्तीची घोषणा या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश पाली संघाची जी धाव संख्या आहे ती या ठिकाणी 16 धावा. फक्त आणि फक्त 16 धावा. मात्र आता या ठिकाणी करसोड संघाकडनं दिनेश चौधरी कुणाच्या हातात चेंडू देत आहेत. संघाचे एक कर्णधार दिनेश चौधरी करसोड संघाकडनं. मला तरी वाटतंय केतन ना केतन यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे. शेवटचं षटक आहे करसोड संघाकडनं. महेश काहीशी या छोट्या खेळाडूला समत देताना करसोड संघाचे आजीमाजी जे खेळाडू आहेत एक युवा पिढी या ठिकाणी खेळीसाठी तयार करतायत आणि तिसरं षटक घेऊन येतोय तो केतन. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला चेंडू मात्र या ठिकाणी सरळ चेंडू सीमा पार चौकार आणि या चौकाराने मात्र या ठिकाणी धाव संख्या जी आहे ती श्री गणेश पाली संघाची पुढे जाऊन सरकली आणि धाव संख्या झाली ती या ठिकाणी 20.
निलेश यांच्या बॅट मधून हा एक मोठा फटका पाहायला मिळाला, चौकार. आणि पंचांचा इशारा या ठिकाणी वाईटचा येतो. एक अवांतर धाव मिळते ती या श्री गणेश पाली संघाला. मात्र या अवांतर धावेने पुढे धावसंख्या जी झालेली आहे ती श्री गणेश पाली संघाची 21 धावा. या ठिकाणी मात्र काहीशी फील्ड, परंतु थ्रो जो आहे तो मात्र चूक नाही आणि या ठिकाणी रनआउट. पहिला गडी बाद होताना दिसतोय तो श्री गणेश पाली संघाचा. मात्र मित्रांनो कोण आउट झाला? नितीन. नितीन बाद झालेला आहे आणि नितीनची जागा सांभाळण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा भूषण नावाचा खेळाडू त्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. दरम्यान या ठिकाणी शेवटच्या षटक प्रगतीवरती एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय भूषण. पंचांकडे दाद मागतोय, मात्र पंच तटस्थ. या ठिकाणी हा एक निर्धाव असा चेंडू. आता मात्र या भूषणच्या बॅट मधून निघालेला हा एक उत्तुंग षटकार आहे. एक मोठा फटका पाहायला मिळाला आहे आणि या 6 धावांनी मात्र श्री गणेश पाली संघ पुढे सरकलेला आहे. श्री गणेश पाली संघाची धावसंख्या जी आहे ती या ठिकाणी एकूण धावसंख्या 28 धावा, एक गडी बाद आणि 28 धावा अशी धावसंख्या झालेली आहे. पुन्हा हा एक झेल उडालेला आहे, बघू झेल उडालेला आहे. मात्र या ठिकाणी झेल आणि दुसरा विकेटचा पतन होताना या ठिकाणी श्री गणेश पाली संघाचं दुसरा गडी बाद होऊन तंबूमध्ये परततोय. दरम्यान या ठिकाणी आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी श्री गणेश पाली संघासाठी आणि पाली संघाची जी धावसंख्या आहे ती या ठिकाणी एकूण धावसंख्या झालेली आहे ती. नाव काय? नाव सागर. शेवटचा चेंडू शिल्लक आणि फलंदाजीसाठी आगमन करतोय तो सागर आणि धावसंख्या जी झालेली आहे श्री गणेश पाली संघाची ती 2 गडी बाद 28 धावा आणि हा 18 चेंडूंचा खेळ. मात्र या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक. मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू षटक समाप्तीची घोषणा आलेली आहे पंचांकडनं आणि या ठिकाणी पहिला डाव झालेला आहे. पहिल्या डावामध्ये या ठिकाणी श्री गणेश पाली संघाची धावसंख्या आहे ती 28 ना 28 आणि करसोड संघाला 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 29 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. दरम्यान पुढील सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा आहे आणि पुढील सामना जो आहे तो वेहलपाडा वर्सेस परिणिती स्पोर्ट्स. अन्न वही इकडं हा. दरम्यान परिणित स्पोर्ट्स वर्सेस वेलपाडा या दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी टॉच विन साठी यायचं आहे. वेलपाडा वर्सेस परिणित स्पोर्ट्स 28 हा 29 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी करसोड संघाला जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये 29 धावा जमायच्या आहेत करसोड. आणि पुढील सामना हा सामना संपल्यानंतर पुढील सामना प्रणित स्पोर्ट्स वर्सेस वेलपाडा दोन्ही कर्णधार. प्रणित स्पोर्ट्सचा कर्णधार आलाय का मित्रांनो? आहे हा. मित्रांनो 2 मिनिटं खाली उठा, नंतर टॉच विन झाल्यानंतर पुन्हा बसा त्या ठिकाणी. वेलपाडा संघाचा कर्णधार नाणेफेक करून घ्यायचे आहे. हा सामना संपल्यानंतर पुढील एक सामना होईल, त्याच्यानंतर मात्र 2 क्वार्टर फायनलचे सामने होतील आणि शेवट मात्र क्वालिफायर सामना बघायला मिळेल. अर्थातच अजूनही हा सामना संपल्यानंतर तरी 4 सामने खेळायचे आहेत. मित्रांनो घाई करा जरा, कारण मैदान हा वेलपाडा संघाने नाणेफेक जिंकली
आणि मैदान स्वीकारलेलं आहे, तरी प्रणित स्पोर्ट्स संघाने नंतर मग मात्र आपले फलंदाज पाठवायचे आहेत. दरम्यान 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. महेश आणि स्वप्नील हे करसोड संघाकडनं मैदानाकडे जाताना दिसत आहेत. बघू आता स्ट्राईक फलंदाज महेश जातोय की स्वप्नील जातोय. हा, स्ट्राईकला आहे तो स्वप्नील आणि नॉन स्ट्राईकला आहे तो करसोड संघाकडनं महेश. 18 चेंडू अर्थात 3 षटकं. 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये 29 धावा जिंकण्यासाठी या ठिकाणी 28 धावा जमवलेल्या आहेत त्या श्री गणेश पाली संघाने. आणि करसोड संघाला 29 धावांचे एक माफक आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि दरम्यान या ठिकाणी पाली संघाकडनं पहिलं षटक घेऊन येत होतो निलेश. स्वप्नील सामोरा जातोय, मात्र एक फटका या ठिकाणी आणि स्ट्राईक मात्र रोटेट झाली आणि एकच धाव स्वप्नील यांनी वैयक्तिक आपल्या नावावरती नोंदवलेले आहे. स्वप्नील यांच्या बॅटमधून एक फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी चेंडू फील्ड झाला. मात्र करसोड संघाला एक धाव घेण्यापासून पाली संघ रोखू शकला नाही आणि करसोड संघाने या ठिकाणी स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये एक धाव काढून आपलं खातं खोललंय. दरम्यान आता मात्र 17 चेंडू आणि 28 धावांची गरज. मित्रांनो, जरा घाई करा, पुढे अजून एक दुसऱ्या राऊंडचा सामना खेळवायचा आहे. त्याच्यानंतर 2 क्वार्टर फायनलचे सामने होतील, नंतर मग मात्र शेवट क्वालिफायर सामना होईल. या ठिकाणी निर्धाव चेंडू. महेश मात्र पूर्णपणे महेश एकदम संयमी खेळताना या ठिकाणी करसोड संघाकडनं आता या ठिकाणी 16 चेंडू शिल्लक आणि 16 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 28 धावा जमवायच्या आहेत त्या करसोड संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी महेश बीट होतोय आणि गोलंदाजी मात्र या ठिकाणी तिखट मारा श्री गणेश पाली संघाकडनं पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा भेदक जो मारा आहे, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी निलेशच्या स्वरूपामध्ये श्री गणेश पाली संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. महेश त्या ठिकाणी मात्र बीट होतोय आणि आता मात्र हळूच एक चेंडू कट केलाय, परंतु धाव या ठिकाणी पूर्ण. पंचांचा होकार नकार या ठिकाणी काही मात्र नाही. धाव पूर्ण. महेश यांनी सुद्धा स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट केली आणि स्वप्नील यांना स्ट्राईक दिलेले आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी निलेशचा जो मारा आहे, या माऱ्याला तोंड देण्यासाठी स्वप्नील त्या ठिकाणी करसोड संघाकडनं सज्ज. आणि आता मात्र पुन्हा स्वप्नील सुद्धा बीट झालाय. श्री गणेश पाली संघाचा हा एक आघाडीचा गोलंदाज. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये मात्र काहीशा धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत ते करसोड संघाचे खेळाडू, कारण मागे येणाऱ्या खेळाडूंवरती दडपण येऊ नये. हा एक फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्या ठिकाणी फिल्डर तैनात. मात्र या ठिकाणी सुंदर झेल. एकाच्या हातून झेल सुटला, परंतु दुसरा फिल्डर त्या ठिकाणी तैनात आणि दुसऱ्याने मात्र तो झेल पकडला आणि पहिलाच गडी या ठिकाणी स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूमध्ये परततोय. नक्कीच या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा आहे तो श्री गणेश पाली संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान या ठिकाणी धाव संख्या जी आहे ती फक्त आणि फक्त 2. पंचषटक संपलंय ना. हा, एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती करसोड संघाची फक्त आणि फक्त 2. एक गडी बाद आणि 2 धावा. आत्ता मात्र 12 चेंडूमध्ये या ठिकाणी 27 धावांची गरज आहे. सरासरी 13.5 धावांचा टार्गेट.
दुसरं षटक घेऊन येतोय बॉलर. दुसरा बॉलर म्हणजे गोलंदाज जो येतोय तो नितीन श्री गणेश पाली संघाकडनं. आता मात्र पुन्हा एकदा हा डावखुरा फलंदाज महेश आणि त्या ठिकाणी मेजर आकाश मेजर. गोलंदाज आहे तो नितीन. हा स्ट्राईक बॅटर आहे तो महेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो आकाश मेजर. हा डावखुरा असा फलंदाज. या ठिकाणी 12 चेंडू आणि 27 धावा. पुन्हा या ठिकाणी बीट होतोय तो महेश. मात्र या ठिकाणी करसोड संघाची धाव संख्या आहे ती फक्त आणि फक्त 2 धावा. या ठिकाणी 11 चेंडू आणि 27 धावांची पुन्हा एकदा या ठिकाणी गरज. हा सामना काहीसा श्री गणेश पाली संघ गोलंदाजीमध्ये तिखट मारा करताना दिसतोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी बीट झालेला. आता मात्र या ठिकाणी फक्त आणि फक्त 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि 27 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी. जिंकण्यासाठी. दरम्यान दुसरं षटक प्रगतीवरती. धावसंख्या जी आहे ती फक्त आणि फक्त 2 धावा. 29 धावांचं एक सोपं आव्हान त्यांच्यासमोर श्री गणेश पाली संघाने ठेवलेलं आहे. परंतु भेदक मारा या ठिकाणी आणि हा मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. एक उत्तुंग असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो. आता मात्र जी आतषबाजी आहे त्या आतषबाजीला सुरुवात केली ती या करसोड संघाने. कारण चेंडू कमी आणि धावा जास्त या ठिकाणी लागत आहेत. त्याच्यामुळे ते फटके तर मारावेच लागतील तरच आपला संघ विजयाकडे वाटचाल करेल. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी महेश यांनी आता मात्र एक मोठ्या फटकेबाजीला सुरुवात केली आणि करसोड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 धावा. पूर्णपणे या ठिकाणी हा पुन्हा बघू झेल होतो की काय. आणि झेल या ठिकाणी मात्र आता झेल झालेला आहे आणि दुसरा गडी बाद होतोय तो करसोड संघाचा आणि मैदानातून तंबूकडे परतताना दिसतोय आणि फक्त 8 धावांवरती. मात्र या ठिकाणी श्री गणेश पाली संघाकडनं क्षेत्ररक्षण मात्र मजबूत. पुन्हा एकदा महेशची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो मयूर. शेवटचे दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक या ठिकाणी आणि धावा अजून बऱ्याचशा पाहिजेत. धाव संख्या झाली ती या ठिकाणी 8 धावा. 21 धावा पाहिजेत ना अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. मात्र या ठिकाणी आता पुन्हा एकदा जागा सांभाळण्यासाठी जातोय तो स्ट्राईक फलंदाज मयूर करसोड संघाकडनं. श्री गणेश पाली संघाकडनं हे दुसरं षटक प्रगतीवरती. काहीशे चेंडू शिल्लक या षटकातील. मात्र धावा पाहिजेत त्या जिंकण्यासाठी. अजूनही 21 धावांची गरज आहे ती करसोड संघाला जिंकण्यासाठी. हा पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु झेल या ठिकाणी आणि या ठिकाणी फिल्डर तैनात होता. मात्र श्री गणेश पाली संघाचे खेळाडू झेल ड्रॉप करण्यामध्ये झेल मात्र सोडत नाही. तिसरा गडी या ठिकाणी करसोड संघाचा पुन्हा एकदा बाद झाला आणि जयेश पुन्हा एकदा जागा सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी मैदानामध्ये आगमन करतोय. कारण चेंडू मात्र शेवटचे काहीशे चेंडू शिल्लक आहेत.
आणि धावा ह्या या 21 जिंकण्यासाठी लागत आहेत. परंतु कसं का होईना मोठे फटके मारण्याशिवाय करसोड संघाला मात्र आता पर्याय उरलेला नाही. नक्कीच त्याच अनुसरून ते या ठिकाणी फलंदाजी करताना दिसत आहेत ते करसोड संघाचे खेळाडू. आणि आता मात्र गेलेला तो जयेश. शेवटचा चेंडू शिल्लक ना. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. तर 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. या ठिकाणी विकेट आणि हॅट्रिक झाली या गोलंदाजाची. कोण? नितीन यांची हॅट्रिक झाली. मात्र या ठिकाणी आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची गरज. 6 चेंडू आणि 21 धावा. आणि हा सामना संपल्यानंतर पुढील सामना प्रणिती स्पोर्ट्स वर्सेस वेलपाडा यांच्यामध्ये लगेचच ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं असेल लगेचच हा सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्या, कारण पुढे अजूनही 3 सामने खेळवावे लागतील. आता जागा सांभाळण्यासाठी फलंदाज जो गेलेला आहे तो दिनेश चौधरी. दरम्यान तिसरं षटक घेऊन येतोय तो समीर. 6 चेंडू 21 धावा. मेजर त्या ठिकाणी बघू 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली. स्ट्राईक मात्र रोटेट झालेले आहे. आता मात्र 5 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. बरोबर ना. आणि 5चे 5 चेंडूवरती चौकार किंवा षटकार, एक आक्रमक पवित्रा, एक आतषबाजी जर झाली तर मग मात्र दैवी चमत्कार म्हणायला काही हरकत नाही. कारण करसोड संघ काहीशा अडचणीत सापडलेला आहे. या ठिकाणी मात्र आता या ठिकाणी शेवटचे 4 चेंडू ना. 4 चेंडू शिल्लक आणि पराभवाच्या छायेमध्ये अडकलाय तो मात्र या ठिकाणी करसोड संघ. परंतु मोठे फटके जर झाले तर अजूनही विजय निश्चित आहे. आणि या ठिकाणी विकेट. आता मात्र शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि धावा किती विकेट? धावा किती झाल्या? फक्त धावा झालेल्या आहेत त्या ठिकाणी 9. आता जागा सांभाळण्यासाठी जातोय तो रुपेश. दरम्यान या ठिकाणी आणि या ठिकाणी वाईड एक अवांतर धाव मिळते. मात्र धावसंख्या आहे ती 11 धावा. आणि या ठिकाणी काहीसा सामना मात्र
कलाटणी घेताना दिसतोय आणि सामना जाऊन झुकतोय तो श्री गणेश पाली संघाकडे. नक्कीच या ठिकाणी श्री गणेश पाली संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि करसोड संघ हारलेला आहे. हारलेल्या संघाचे कौतुक. दरम्यान आता पुढील सामना जो होतोय तो प्रणिती स्पोर्ट्स वर्सेस वेलपाडा यांच्यामधला. अजय दादा क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या तुम्ही.